तर की नाही, श्रावण महिना सुरू झाल्यापासून मी वेट लॉस डाएटवरती आहे आणि फक्त रोजच्या रोज रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करणं काही झालं नाही. असंच अगदीच डाएटची पेशंट होऊन स्वतःसाठी वेगळं काही न बनवता रोजच्या रोज एक्सरसाइज करून या महिन्यात 3 किलो वजन माझं कमी झालंय. आणि आजच्या डाएटसाठी मी बनवतेय कढी भात, जी माझी खूप फेवरेट आहे. कढी भात खात असताना डिस्टर्ब नको म्हणून अर्धा तास आधीच मी सलाड खाऊन घेतलंय. तर बघा, आता तुम्हाला कढी पकोडा तर माहितीच असेल. विदाउट पकोडा प्लेन कढी तुम्ही खाल्ली असेल, पण अशा या पद्धतीने बेसनाचे डुबुक वडे टाकून जर कढी तुम्ही कधी केली नसेल तर नक्की ट्राय करा. खूप छान लागते आणि ही कढी तुम्ही किती वेळही उकळा, अजिबात फाटत नाही. तर काय करायचं, फोडणीला जिरे, मोहरी, कढीपत्ता घालायचा, त्यानंतर आले लसूण मिरचीची पेस्ट घालायची, थोडीशी हळद घालायची. याला छान परतून घेतल्यानंतर चमचाभर बेसन घालून फेटलेलं ताक फोडणीला घालायचं. कढी गरम झाली की त्यामध्ये बेसनाचे डुबुक वडे सोडायचे, मस्त उकळी काढायची की तयार झाली आपली कढी. तर